ही दृश्य आपण बघू शकतोय। मोठ्या संख्येने आहे ते कार्यकर्ते आता जमायला सुरुवात झालेली आहे। निवडणूक आयोगाच्या विरोधात विरोधकांचा आज हा सत्याचा मोर्चा, अगदी काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होईल। ही दृश्य आपण बघू शकतोय। 6 महत्त्वाची दृश्य या मोर्चा संदर्भातली आहेत। शिवतीर्थवरून राज ठाकरेंचा नेमका प्रवास कसा होता ते आपण बघतोय। शिवतीर्थवरून ते निघाले त्या दरम्यानची दृश्य, दादर स्टेशनवर ते पोहोचले त्या दरम्यानची ही दृश्य आपल्या समोर येत आहेत। प्लॅटफॉर्मवर त्यांनी प्रतीक्षा सुद्धा केली रेल्वेची, त्याची ही दृश्य आपण बघतोय। लोकलमधून राज ठाकरेंनी प्रवास केला त्याची ही दृश्य आहेत। ते त्यानंतर चर्चगेट मध्ये उतरले, म्हणजे दादर ते चर्चगेट त्यांनी असा हा प्रवास केला। चर्चगेट स्टेशनवर ते उतरले त्याची ही दृश्य आहेत। आणि वेस्ट एंड हॉटेलमध्ये ते सध्या पोहोचलेले आहेत। नुकतेच उद्धव ठाकरे सुद्धा त्याच हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत। दोघांमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर दोघे सुद्धा आपल्याला एकत्र निघताना दिसू शकतात। आणि ही गर्दी आपण बघू शकतोय। अनेक जे कार्यकर्ते आहेत ते जमलेले आहेत। सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग आजच्या सत्याच्या मोर्चामध्ये आपल्याला बघायला मिळेल। ठाकरे बंधूंसह काँग्रेस, राष्ट्रवादी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होताना आपल्याला बघायला मिळेल। काँग्रेसकडून सुद्धा कोणकोणते नेते आपल्याला या सत्याच्या मोर्चामध्ये बघायला मिळतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। सत्याच्या मोर्चाची जी तयारी आहे ती जवळपास पूर्ण झाल्याचं दिसतंय। जे झेंडे आहेत विरोधी पक्षांचे लावलेले ते ठिकठिकाणी झळकतायत। मोठ्या संख्येने जे कार्यकर्ते आहेत, शिवाय नागरिक सुद्धा आहेत, ते राज्यभरातून आजच्या या सत्याच्या मोर्चासाठी दाखल झालेले आहेत। आपण बघतोय फॅशन स्ट्रीट ते महापालिकेचं मुख्यालय इथपर्यंत या मोर्चाचं आयोजन केलं गेलेलं आहे। जवळपास 4 ते 5 वाजेपर्यंत हा मोर्चा संपेल आणि त्यानंतर खरं तर उद्धव ठाकरे म्हणा किंवा राज ठाकरे यांच्याकडून नेमकी काय भूमिका मांडली जाते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। ही दृश्य आपण काहीशी बघू शकतोय। मनसे नेते सुद्धा या मोर्चामध्ये आक्रमक पद्धतीने सहभागी झालेले आहेत। संदीप देशपांडे यांचा सुद्धा सहभाग यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय। अगदी काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होईल। फॅशन स्ट्रीट पासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। वाटतं त्यामुळे हा तमाशा आणि रडीचा डाव आहे, याच्यापेक्षा जास्त काही नाही। सर, या मोर्चामध्ये कुठेतरी फूट पडल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसचे नेते आता शेवटच्या टप्प्यात सामील होत आहेत, मात्र सुरुवातीपासून काँग्रेस अलिप्त दिसून आली मनसेमुळे। काँग्रेसचे नेते सामील होत आहेत, पण काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष किंवा मुंबईच्या अध्यक्ष या सामील होत आहेत की नाही सामील होत आहेत याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे। कारण कदाचित त्यांना राज ठाकरेजी बरोबर शेअर करायचं नसेल स्टेज, किंवा त्यांच्या बरोबर एका फ्रेम मध्ये यायचं नसेल, कारण बिहारच्या निवडणुकांमध्ये कुठला तरी वेगळ्या प्रकारचा मेसेज जाईल आणि त्यामुळे अशा प्रकारचं कन्फ्युजन हे महाविकास आघाडी आणि मनसे या दोघांमध्ये हे दिसून येत आहे। आणि त्याचाच प्रत्यय आजच्या मोर्चामध्ये कोण कोण दिसतात आणि कोण दिसत नाही याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे।